हाय फ्रेंड्स, मी रश्मी स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज होता दिवाळी पाडवा। नवऱ्याला मस्तपैकी ओवाळून वगैरे आम्ही निघालो होतो। जाताना इतकं ऊन होतं। पहिले मस्तपैकी शिकंजी पिऊन घेतली। इथली शिकंजी आमच्या दोघांची फेवरेट आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर गप्पा गोष्टी करता करता संध्याकाळ झाली। संध्याकाळी मामी वगैरे आल्या। पप्पांनी सगळे येणार म्हणून मस्त चिंबुऱ्या आणल्या होत्या। सगळेजण मस्त एकत्र येऊन फटाके वगैरे फोडवते। मामा, निकेत, अर्णव आणि मी आणि मामी करत होतो स्वयंपाक। मामी मला सगळ्या पेस्ट वगैरे करून देत होतं आणि मी ते फटाफटवाली बिर्याणी बनवत होती। बिर्याणी बनवता बनवता चालल्या होत्या आमच्या गप्पा कधीच संपणार नाही। तर मी आणि मामी आम्ही ते नेहमी भेटतो, तरी पण आम्हाला इतकं एकमेकांना सगळं सांगायचं असतं। त्यानंतर आमच्या गप्पा वगैरे आणि आम्हालाच फक्त गप्पा मारायला आवडत नाही, तर सोहम, रुद्र आमच्या सगळ्या पोरांना सगळं एकमेकांना एकत्र आल्यावर सांगायचं असतं। सोहम मम्मीला आम्हाला सगळ्यांना स्टोरी सांगत होता की कुठे काय झालं, त्याच्या स्कूलमध्ये काय झालं, फ्रेंड्समध्ये काय झालं, कोणाची भांडणं झाली, हे सगळं सांगायचं असतं। ते झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवून घेतलं। जेवल्यानंतर आम्हाला फोडायचे होते फटाके। फटाफट सगळं आवरलं वगैरे आणि आम्ही गेलो फटाके फोडायला। अर्णव, सोहम, रुद्र, मामा, गौरी आम्ही सगळ्यांनी मस्त मस्त फटाके हे अँटिक लोक बघा काय करतात। मला तर फटाके फोडण्यामध्ये इतकं इंटरेस्ट नाही, म्हणजे बघायला आवडतात पण जाऊन स्वतः फोडण्यामध्ये एवढा इंटरेस्ट नाही आहे। आणि आमच्या मामी तर बघा डायरेक्ट मेणबत्तीने फटाके फोडताय। आमचा मामा तर बघा काय करतो, झाडावर चक्री लावतो। काय काय उद्योग चालले होते, वेगवेगळ्या प्रकारे फटाके फोडणं आमचे मस्तपैकी, आणि खूप भारी वाटत होता हा फटाका झाडावर। त्यानंतर इथे घेतली होती रांगोळीची वाट लावायला। रांगोळीच्या मध्ये आम्ही मस्त पाऊस लावला, चक्री लावली आणि रांगोळीची वाट लावली। त्यानंतर इथे घेतला होता आम्ही फटाका फोडायला। मस्त वाटत होता हा फटाका। कर्जत से आए स्पेशली, कर्जत से यहाँ पे बदलापुर में अभी आज फोड़ेंगे नहीं। फटाके वगैरे तर सगळे फोडून झाले, पण सगळा कचरा झाडून मी आणि निकेतने घेतला, सगळं आवरला आणि आम्ही गेलो होतो घरात। गेला मस्त इथे थम्सअप पिऊन घेतली आम्ही। आम्ही उतरत होतो ते इकडचा आम्ही फक्त गेले। इथे अर्णवचं बोलबच्चन चालू होतं, सगळ्यांना काय काय सांगत होतं। चिअर्स करायची, थांब चिअर्स समजत नाही। चेस बोलायचं असं वाटलं खोकल्याचं औषध आहे ते माझं। त्यानंतर सगळ्या मस्त एकत्र बसलो आम्ही, सगळ्यांच्या गप्पा चालू होती, मम्मी मामा वगैरे। त्यानंतर मी, मामी, गौरी, मम्मी आम्ही गप्पा मारवतो आणि गप्पा मारता मारता किती वाजलेले बघा। आणि एवढं झालं तरी पण रात्रीचे परत या दोघीजणी उठून गप्पा मारायला लागलेल्या। असाच गेला आमचा आजचा दिवस। भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। बाय।